नमस्कार, लोकापेक्षा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी संजना। नजर टाकूया आजच्या महत्त्वपूर्ण बातम्यांवरती। शाळा सुरू होताच अमेरिकेत 2.5 लाखाहून अधिक मुले कोरोना पॉझिटिव्ह। भारतातील काही राज्यांसह अमेरिकेसारख्या देशांनी लहान मुलांच्या शाळा सुरू केल्या असून त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे। अमेरिकेत शाळा सुरू होताच कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत 2.5 लाखाहून अधिक मुले कोरोना पॉझिटिव्ह झाली आहेत। संक्रमित होणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या 7.5 लाखांवर पोहोचली आहे। यामुळे अमेरिकेच्या हेल्थ एक्सपर्टने यावर चिंता व्यक्त केली आहे। अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सने एका अहवालात ही माहिती दिली आहे। यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 2.5 लाखाहून अधिक मुले कोरोनाग्रस्त झाली आहेत। कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आजवरच्या बाल उपचार संख्येतील हा उच्चांकी आकडा असल्याचं यामध्ये म्हटलं आहे। तसंच 2 आठवड्यात 10% वाढ दिसून आली आहे। या काळात अमेरिकेत 10 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत। याचा अर्थ असा 4 रुग्णांमागे 1 मूल कोरोना पॉझिटिव्ह होत आहे। मुलांमध्ये कोरोना सापडू लागल्याने आता लहान मुलांच्या हॉस्पिटलवर दबाव वाढू लागला आहे। US सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीनुसार 6 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात जवळपास 2500 मुलांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। हा आकडा आधीपेक्षा जास्त आहे। 5 सप्टेंबर ते 2 सप्टेंबरच्या काळात 7.5 लाख मुलांना कोरोनाची बाधा झाली। आजवर कोरोनामुळे अमेरिकेत 50 लाखाहून अधिक मुलांना बाधा झालेली आहे, तर 444 मुलांचा मृत्यू झाला। CDC डेल्टा व्हेरियंटमुळे मुलांना कोरोना होत असल्याचं म्हटलं आहे। जून ते ऑगस्ट काळात 4 वर्षापेक्षा कमी वय आणि 12 ते 17 वर्षाच्या मुलांची हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची संख्या ही 10 पटींनी अधिक होती। 31 सप्टेंबर पर्यंत IT रिटर्न फाईल करता येणार। IT रिटर्न दाखल करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे। आता नोकरदारांना 31 डिसेंबर पर्यंत IT रिटर्न फाईल करता येणार आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मे महिन्यात याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली होती। त्यातही आता मुदतवाढ देऊन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे। आर्थिक वर्ष 2021 ते 22 साठी आयकर रिटर्न आणि ऑडिटचे विविध अहवाल दाखल करण्याची मुदत वाढवली आहे, असं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे। फोर्ड मोटर कंपनी भारतातील आपला गाशा गुंडाळणार। हायटेक वाहने बनवणारी अमेरिकेची प्रमुख कंपनी फोर्ड मोटर भारतातील आपला गाशा गुंडाळणार आहे। भारतात सुरू असलेले आपले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे। देशात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे। त्याचबरोबर कंपनीने वाहनांचे नवे मॉडेल देखील लॉन्च केलेले नाही। जनरल मोटर्स आणि हार्ले डेव्हिडसन नंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली वाहन निर्मिती बंद करणार आहे। गेल्या ऑगस्टमध्ये कंपनीने देशभरात एकूण 1508 वाहनांची विक्री केली। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 4731 वाहनांची विक्री केली होती। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये 68.1% घट दिसून येत आहे। दिग्विजय सिंह यांचा सरसंघचालकांवर निशाणा। महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच। अफगाणिस्तानात तालिबानी शासन आल्यानंतर भारतात या मुद्द्यावरून वादविवाद सुरूच आहे। तालिबान्यांनी आपल्या अंतरिम सरकारची घोषणा देखील केली। यात एकूण 33 जणांचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं आहे, पण यात एकही महिला नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही। महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत नाही असं विधान तालिबानी प्रवक्त्यांनी केलं होतं। याच मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला। दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केलं असून यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तालिबान सोबत तुलना केली आहे। यासाठी त्यांनी समाजात महिलांना प्रशासकीय कामात सहभाग करू न देण्याच्या भूमिकेचं उदाहरण दिलं आहे। महिला मंत्रिपद देण्याच्या लायकीच्या नाहीत असं तालिबानी म्हणतात, तर महिलांनी घरातच राहून संसार सांभाळायला हवं असं मोहन भागवत म्हणतात। मग या दोघांची विचारधारा एकच नाही का, असं दिग्विजय सिंह यांनी यात विचारलं आहे। काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी यावेळी मोहन भागवत
यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली। 2013 साली मोहन भागवत यांनी महिलांबाबत एक विधान केलं होतं। त्यावेळी भागवतांच्या या विधानाची जोरदार चर्चा देखील झाली होती। लग्न म्हणजे पती पत्नी यांच्यातील एक करार आहे। यात पत्नी घराचा सांभाळ आणि इतर गोष्टींची काळजी घेते, तर पती कामकाज आणि महिला सुरक्षेची जबाबदारी सांभाळतो, असं मोहन भागवत यांनी सांगितलं होतं। दिग्विजय सिंह यांनी याआधी अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारबाबत भारत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन देखील केलं होतं। दहशतवादी संघटनेचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इनाम घोषित झालेल्या दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या तालिबानी सरकारला भारत मान्यता देणार का, हे आता मोदी आणि शहांनी स्पष्ट करायला हवं, असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केलं होतं। सोमय्या यांना अण्णा हजारे सारखे व्हायचे असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचार बाहेर काढावा। सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक करीत आहे। आज अनेक प्रश्न आहेत, पण गोरखधंदा भाजपचा सुरूच आहे। लोकांचा जीव घेण्याचं काम भाजप करीत आहे। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचं काम भाजपने सुरू केलं आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे। ते माध्यमांशी बोलत होते। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कुठल्याही पदावर नाहीत, तर त्यांना स्पेशल सिक्युरिटी का दिली जाते? किरीट सोमय्या यांना अण्णा हजारे सारखे व्हायचे असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचार बाहेर काढावा। ईडी सीबीआय बाबत ते लिलाव केल्यासारखे बोलतात। भाजपवाले सत्तेचा दुरुपयोग करतात। केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणात काय झाले, कशासाठी नोटीस दिली आहे, हे तपासावे लागेल। भाजपमध्ये गेलेले लोक दुधाने स्वच्छ असतात, असं यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर कारवाई झाली। इतर मागासवर्गीयाबाबत भाजपाला राग आहे, म्हणून भाजपने त्यांच्यावर कारवाई केली। न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले, पण भाजपची अत्याचारित व्यवस्था या प्रकरणातून समोर आली आहे, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भारतीयांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा दिल्या। आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत करण्यात येते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत। कठोर निर्बंध या काळात देखील लागू करण्यात आले आहेत, पण असे असले तरी गणेश भक्तांच्या मनातील उत्साह कमी झालेला नाही। हा उत्साह पुढचे 10 दिवस असाच कायम राहणार आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत भारतीयांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत। आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो। गणपती बाप्पा मोरया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। देशातील आणखी 13 विमानतळांचे खासगीकरण होणार। केंद्राने रोखीकरण योजनेची घोषणा केल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने 13 विमानतळांच्या खासगीकरणाला गुरुवारी मंजुरी दिली। यातील 6 मोठे आणि 7 लहान विमानतळांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे। 6 मोठ्या विमानतळांमध्ये अमृतसर, भुवनेश्वर, इंदोर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी यांचा समावेश आहे, तर 7 लहान विमानतळांमध्ये हुबळी, तिरुपती, महाराष्ट्रातील औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर आणि गया यांचा समावेश आहे। सरकारला खासगी क्षेत्रात 2024 पर्यंत 3700 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। वाराणसी हे कुशीनगर आणि गया सोबत, अमृतसर हे कांगरा सोबत, भुवनेश्वर हे तिरुपती सोबत आणि रायपूर हे औरंगाबाद सोबत, इंदोर विमानतळ जबलपूर सोबत आणि त्रिची हे हुबळी सोबत याप्रमाणे विमानतळाचे एकत्रीकरण अपेक्षित आहे। विमानतळ प्राधिकरण आता लिलावाचे दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे, जेणेकरून पुढील वर्षापर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल। वाराणसी, कुशीनगर, गया या स्थळांना पर्यटनामुळे लिलावात महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे। याशिवाय वाराणसी हेही मोठे शहर असल्याने साहजिकच त्याच्याकडे बोली लावणाऱ्यांचा अधिक कल असेल। लहान विमानतळ हे मोठ्या विमानतळासोबत एकत्रीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे। सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये खासगी कंपनी विमानतळाचा विकास आणि विस्तार करेल, मात्र त्याची मालकी सरकारकडेच राहील। पीपीपी तत्वावर चालवल्या जात असलेल्या विमानतळ हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, कोची, अहमदाबाद, लखनौ आणि बंगळुरू यांचा समावेश आहे। अदानी समूह लवकरच जयपूर, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम विमानतळ ताब्यात घेणार आहे, तसंच नवी मुंबई विमानतळाचीही उभारणी करणार आहे।
जयंत पाटील यांची इच्छा म्हणून मी लगेच परत जाईन असं नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची फटकेबाजी. नेहमी अतिवृष्टी, पूर अशी संकटे असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती असायची, पण मी आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय. पूर येतोय, पण जयंत पाटील यांची इच्छा म्हणून मी लगेच परत जाईन असं नाही, अशी फटकेबाजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. मी गेल्यास नुकसान होईल, आता काही नुकसान होतंय का, अशी विचारणाही त्यांनी जयंत पाटील यांना केली आहे. राज्यपालांच्या मिश्किल राजकीय कोट्यांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. कसबे डिग्रज येथील दीपाली भोसले सय्यद ट्रस्ट तर्फे पूरग्रस्तांच्या मुलींना मदत प्रदान करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी गुरुवारी येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास फटकेबाजी केली. ते म्हणाले की 2 पाटलांच्या म्हणजे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये बसण्याची संधी मिळाली. दीपाली भोसले सय्यद यांच्या कामाबद्दल सरकारने सत्कार करावा, यामुळे आणखी लोक मदतीसाठी पुढे येतील. अनेकांकडे पैसे आहेत, माझ्यासारखे सगळेच गरीब नाहीत, असे यावेळी राज्यपालांनी म्हटलं. आजचे बातमीपत्र इथे संपले. दिवसभराच्या ताज्या बातम्यांसाठी www.lokapeksha.com या वेबसाईटवरती नक्की भेट द्या. पाहत रहा निर्भीड, निपक्ष लोकापेक्षा न्यूज. धन्यवाद.